पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, राहुल गांधींच्या आरोपांनंतर शिर्डी विधानसभेतल्या मतदार यादीचा वाद पुन्हा तापला। आम्ही वारंवार आक्षेप घेऊनही निवडणूक आयोगाने उत्तर का दिलं नाही असा सवाल बाळासाहेब थोरातांनी केलाय। तर राधाकृष्ण विखेंनी पुन्हा एकदा मतदार यादीत घोटाळ्याचे आरोप फेटाळत काँग्रेसवर टीका केली आहे। पाहूया। खोट्या मतदार यादीवरून राहुल गांधींच्या गंभीर आरोपांचं वादळ शिर्डी विधानसभेपर्यंत पोहोचलंय। शिर्डी मतदारसंघातही मतदार यादीत घोटाळा होता, मात्र त्यावेळी आम्ही वारंवार तक्रार करूनही उत्तरं मिळाली नसल्याचा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केला। शिर्डी विधानसभेत भाजपच्या राधाकृष्ण विखेंना 1,44,779 मतं पडली, तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंना 74,496 मतं मिळाली। विखे जवळपास 70,000 मतांनी जिंकले होते। मात्र विधानसभा मतदानाच्याच दिवशी विखेंच्या कॉलेजात शिकणाऱ्या काही बाहेरच्या विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंनी प्रश्न केले होते। बाहेरचे असंख्य तरुण मतदार कसे झाले असा आरोप त्यांनी केला होता। संघर्षाच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही। आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीव्हीपॅट मोजायला द्या, तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला, आम्हाला तो दिलेला नाही। अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे। परंतु इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे, हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले। याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे, त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही। आपल्या स्वतःचा अपयश झाकण्यासाठी हे बेताल आरोप करण्याचं एक मला वाटतं एक परंपरा राहुल गांधींनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आता आंध्रमध्ये ज्या सरकार येतं त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी केला का? कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं, मग ते बोगस मतदान आलं का? गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। म्हणून असे बेताल आरोप करून थोड्या वेळ जनतेचं मनोरंजन होईल आणि आता राहुल गांधीला कोणी फार गांभीर्याने घेत नाही। दरम्यान विधानसभा मतदानाच्या दिवशी ज्यांचे मी व्हिडिओ बनवले होते त्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करून अद्यापही काहीही कारवाई झाली नसल्याचा दावा काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या प्रभावती घोगरेंनी केलाय। गाँव का नाम नहीं, आप कौन से गाँव के? धुळे की मराठी येते, मग इथं मतदान कसं? धुळेचे आहे तुम्ही, मग इथं मतदान इथं कॉलेजला कॉलेज नाही येते। कोणत्या कॉलेजला तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव पण माहिती नाही, नाम भी पता नहीं आपके कॉलेज में? आपका प्रवरा मेडिकल, नाम क्या है? स्नेहा, सरनेम लुल्ला। या आपके कार्ड आए ना सब के, सब कितने स्टूडेंट के? तो आपका नाम यहाँ पे भी और धुलिया में भी है क्या वोटिंग के लिए? दोनों जगह है क्या? नहीं प्रॅक्टिस ठेवतील ना ते बिचारे काय त्यांची चुकी नाही, त्यांना काय भीती अजून काहीच नाही, काय ठेवतील मार्क्स ते इलेक्ट्रिक फिर से और कार्ड भी दिखाओ ताकि इलेक्शन कम्युनिकेशन आलेले हे जे कार्ड आहे ना त्यांना बाय पोस्ट आलेले कमिशन गव्हर्नमेंटची, त्यातून काहीच करू शकत नाही। या पोस्टर आलेले गव्हर्नमेंटची। तुम्ही म्हणता आम्ही निवडून आलो, कितीतरी प्रलोभने, कितीतरी गोष्टी तुम्ही दिल्या। तुम्हाला तुमच्या मतदारांना मी प्रत्यक्ष पकडले, अहिल्याबाई शाळेमध्ये मी प्रत्यक्ष विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पकडले, तरी कुठलीही कारवाई झाली नाही। फेब्रुवारी महिन्यात राहुल गांधींनी शिर्डी मतदारसंघात एकाच इमारतीत 7,000 मतदार वाढल्याचा आरोप केला होता। एकाच मतदारसंघात एकाच इमारतीत 7,000 मतदार कसे काय वाढले या राहुल गांधींच्या प्रश्नावर त्यावेळचे निवडणूक अधिकारी आणि तहसीलदार राहुल मोरेंनी नव्या मतदार नोंदणी, कॉलेजचे प्राचार्य आणि हॉस्टेल रेक्टरच्या दाखल्यानंतर मतदार ओळखपत्र देण्यात आली आणि एका इमारतीत इतके मतदार वाढल्याची नोंद नसल्याचं उत्तर दिलं होतं। कर्नाटकच्या एका विधानसभेत एका रूमच्या घरात 80 मतदार कसे काय हा प्रश्न राहुल गांधींनी काल परवा दाखवलेल्या कागदपत्रांवरून केला। त्यावरून पुन्हा एकदा शिर्डीतल्या मतदार यादीचा मुद्दा तापल्यानं आरोप प्रत्यारोप सुरू झाले।
मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.